म्हणजे निहाल होते, अनेक सारे खेळाडू होते. असं वाटलं नाही की पहिल्या मॅचमध्ये त्या मॅचमध्ये नयन तांडेल यांची गोलंदाजी, साहिलची गोलंदाजी, प्रवीण पाटील बाबू यांची ती गोलंदाजी, त्याच्यानंतर सागर यांच्या त्या 3 कॅचेस हे आपल्याला पाहायला मिळाल्या आणि धनंजय मांगेला आणि प्रशांत भगत यांनी केलेली बॅटिंग ही आपण पहिल्या त्या मॅचमध्ये पाहिली होती डीबीएन लाईव्हची. त्यामुळे आता त्याही गोष्टीची चर्चा असणार आहेत. डीबीएन इतरांना कव्हर करत असतात, आता डीबीएनला कव्हर करण्यासाठी संधी मिळालेली आहे, खास करून आपल्या हितेश गावड बाबू यांना. तर त्याही गोष्टीची चर्चा असेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या जोडीने जॉईन असतील पुन्हा एकदा तुकाराम मांगेला सर आहेत. तुकाराम मांगेला सर जॉईन होत आहेत. आपले सरचे स्वागत आहे. चला जाऊयात मैदानाच्या दिशेने, मॅचला सुरुवात. धन्यवाद धनंजय. मॅचला होते सुरुवात. पहिलाच स्वेर असा चेंडू, पंचाकडनं इशारा येतो, व्हाईट बॉलचा इशारा. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि पाटील परिवार पुरस्कृत कैलासवासीय गणपत बाबूराव पाटील व कैलासवासीय किसन बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ स्पर्धा पहिला दिवस. दुसऱ्या फेरीचा मॅच. हलक्या हाताने ड्राईव्ह करतो, समोर मिड ऑफला फील्ड केलं जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि जसं चर्चा करतो ज्यावेळेला धनंजयनी जहीरभाई चर्चा करतो की डीबीएनचा प्रवास 2017 पासून लाईव्हच्या क्षेत्रामध्ये केलेलं त्याने पदार्पण, आणि ते खेळत असताना जी आपली जिज्ञासा आहे ती जोपासतं. लोअर फुलटो चेंडूला सरला बिग हिट, चेंडूला पाठवले समोर सीमारेषा पार, षटकार. बघा आपण खेळत असताना किंवा आपण आपल्या व्यस्त दिनक्रमामध्ये असताना जो आपला छंद आहे, जे आपले पॅशन आहे क्रिकेट, त्याचा मोह कोणालाही आवडत नाही. तर डीबीएनची टीम सुद्धा आहे, त्याचा मोह त्यांनाही आवडत नाही आहे. आणि ते इथे खेळतात. समोर वरवरसारखा प्रतिस्पर्धी आहे ज्यानं एका मोठ्या संघाला पराभूत केलेला आहे. डायनॅमिक वसईच्या संघाला पराभूत करून तो संघ इथे दाखल झाला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. आणि महत्त्वाचं काय, ना हारना जरुरी आहे ना जितना जरुरी आहे. क्रिकेट का खेळ आहे जो खेळणं जरुरी आहे. त्याचा डीबीएनची टीम इथे खेळते. स्कोर जाऊन पोचलाय 3 चेंडू नंतर 9 वरती. यस, 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 9 धाबा. नयन तांडेल पुढचा बॉल घेऊन ऑफटमच्या बाहेरचा बॉल, त्याला कट करण्याचा प्रयत्न. आशिष त्या ठिकाणी बॉलला कव्हर करतात, फेकी करतायत. धावसंख्या मात्र आपण पाहिलं तर पुन्हा 1 ने वाढल्यात. आता बॅटरी तोच इशारा करतात की अजित आहेत. कदापि वाईट बॉल असता सोडला असता तर, परंतु वाईट बॉलला थोडंसं रीच करण्याचा प्रयत्न मैदानावरती बॅटरनं केला. धावसंख्या 10. ओ चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. विकेट किपर बॉलवरती, हर्षल बॉलवरती तर बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. फिल्डिंग करतात तोपर्यंत निर्धाव चेंडू आलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती डबल फिगर मध्ये आहे 10. बॉल फेकून झाल्यात आतापर्यंत 5. शेवटचा बॉल असेल नयन तांडेल या षटकादरम्यान. शेवटचा बॉल. ओ शेवटचा बॉल स्लॉग हिट केलाय आणि बॉलला मात्र पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग मॅक्सिमम हिट षटकार. आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत टीम वरोर 11 संघाच्या 16 धावा. वरोरला माहिती आहे की या 3 षटकांच्या सामन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त 30+ करायचे आहेत. कारण मागच्या 2 सामन्यामध्ये 30च्या पारची धावसंख्या होती, ती थोडीशी सिक्युअर होती, सुरक्षित होती. आणि तोच प्रयत्न वरोरचा संघ देखील या मैदानावरती करतोय. प्रवीण पाटील पहिला चेंडू बॅटला लागलाय, शॉर्ट लेगला राहतोय. धाव घेण्याची कुठली संधी नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता त्यावेळेला धावा त्या धावफलकावरती 16. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. प्रवीण पाटील अर्थात डीबीएनचे प्रोप्रायटर मधला एक जी जोडी आहे त्यापैकी एक. धावफलकावरती धावा आहेत जवळपास आपण पाहिलं 16. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक झालाय. बॉल क्षेत्ररक्षक येतात वेगाने बॉलवरती. तिथून बॉलला जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा आहेत. त्या 2 धावा त्या ठिकाणी इझिली कंप्लीट होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. त्या मात्र 18 धावा. 18 ऑन स्कोर कार्ड. पुढचा मॅच आहे तितकंच महत्वाचं आहे. दोन्ही टीमनं तयार राहायचं आहे. अर्नाळा किल्ला आणि वसई कोलीवाडा हे 2 संघ बी रेडी राहा आपण. अजून एक हाफ ट्रॅकर अक्षरशः तुटून पडले आणि पुलचा फटका स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर, षटकार.
षटकार. प्रदीप मागच्या सामन्यामध्ये सुद्धा याच खेळाडूनं चांगली फलंदाजी केली होती. स्कोर 24-24 धावा ऑन स्कोर कार्ड लगावले गेले. चांगली बॅटिंगचं प्रात्यक्षिकरण सध्या मैदानावरती दाखवतायत मिस्टर प्रदीप यांना आपण पाहतायत. प्रतीक चांगलं स्ट्रोक सिलेक्शन प्रतीक यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटके दरम्यान पुढचा बॉल. यावेळी पुन्हा एकदा आक्रमण केलंय, हल्ला बॉल केलाय आणि बॉलला पाठवून दिलं पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा मॅक्सिमम हिट. ट्रॅकर आकुटपेची गोलंदाजी प्रवीण पाटील यांनी प्रतीक यांच्या बॅटमधनं 6 2 षटकार पाहिल्यात. ऑफस्टम्पच्या बाहेर मोह आवरला नाहीये. जलद गतीने एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. स्कोर जाऊन पोचलाय या एका धावेनेशी 31 धावा. या षटके दरम्यान आतापर्यंत विचार केला तर प्रवीण पाटील बाबू यांना पण मैदानावरती पाहतात गोलंदाजी मार्कवरती. षटकातील बॉलचा विचार केला तर आतापर्यंत जवळपास 5 बॉल फेकून झाले. शेवटचा बॉल बाकी आहे. धाव फलकावरती 31. लास्ट बॉल. ओ फुलटच बॉल हवेमध्ये आहे. झेलची संधी असेल का? क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय कॅच वरती. कॅच घेतलाय का? तर यस डेफिनेटली कॅच घेतलाय आणि पहिला विकेट आहे. तो पहिला विकेट मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला कॅच. चांगला कॅच टिपला. फलंदाज बाद झाले. पहिला धक्का आहे. तो पहिला धक्का टीम वरोर 11 संघाला लगावा लागलाय. धावसंख्या फलकावरती आहे संघाच्या एकूण 31 ला 1 विकेट 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. तुकाराम सर. पहिल्या षटकाला जिथून 16 धावा आल्या त्या मागच्या षटकामध्ये 15 धावा आल्यात आणि 2 षटकामध्ये धावांचा ओघ आहे ना तो कायम राहिलाय. प्रत्येकची बॅटिंग ज्यानं षटकार मागच्या षटकामध्ये आपण पाहिले होते तो आता पुन्हा स्ट्रायकर एंडला तर साहिल आता बंटी गोलंदाजीसाठी शेवटचा षटक आहे. यानंतरचा होणारा मॅच अर्नाळा किल्ला आणि वसई कोलीवाडा या 2 संघादरम्यान यानंतरचा होणारा सामना. शेवटचं षटक आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. जसं डे मधनं नाईटमध्ये आले सूर्यप्रकाश रत्न आपण प्रकाश झोतामध्ये आलोय फ्लड लाईट्समध्ये. पहिला चेंडू खेळायचा होता बॅटच्या मधोमध येत नाहीये. अलंग द ग्राउंड मिड विकेटला प्रशांत फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण 32 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 5 चेंडू आहेत. साहिल यांना आपण सध्याच्या घडीला मैदानावरती पाहतायत. पहिला बॉल साहिल यांनी मात्र सुंदररीत्या हाताळला गेलाय. एक धाव मात्र या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती 32 राईटम ओ द विकेट न षटका दरम्यान हा पुढचा बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॅटवरती परफेक्ट कनेक्शन होत नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर कार्तिक टीमचे कॅप्टन या ठिकाणी पुढे येतात. बॉलला फील्ड करतात, फेकी करतात. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल आणि धावसंख्या 1-1 मात्र पुढे जाण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 33 धावा. 33 धावा धावफलकावर. शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इनिंग मधला 4 चेंडूचा खेळ शिल्लक असताना बिग चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार. षटकार. आपण धावा पाहिल्या तर संघाच्या एकूण धावा 39 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. 3 बॉलचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय. 3 बॉल नंतर 39 धावा. षटका दरम्यान साहिल पुढचा बॉल. पुन्हा एकदा आणखीन एक हिट. षटकारानंतर पुन्हा एकदा बिग हिट आणि बिग हिट या ठिकाणी ठोकलाय. 6 धावांचा फटका ठोकलाय. धावफलकावरती धावा वाढल्यात 45 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार. मागच्या षटकामध्ये सुद्धा हेच पाहिलं होतं. 2 षटकार. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस झालं होतं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा
2 धावा या चेंडूवरती पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा, 3 धावा देखील आरामातरित्या पूर्ण केल्या स्कोर जाऊन पोहोचलाय 48. एक धावसंख्या आपण पाहिली ते याच्या अगोदर त्याच दिशेने आपण आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या आपण पाहतोय. शेवटचा चेंडूचा काय खेळ शिल्लक आहे 48 धावा धावफलकावरती. पुढील मॅचचा टॉस अर्नाळा किल्ला आणि वसई कोलीवाडा. चला आपण टॉससाठी या. दुसऱ्या फेरीतील अंतिम सामना तो होणार आहे. पहिला सामना जिंकला ओमसाई प्रदीपनं, दुसरा सामना जिंकला संस्कृती इलेव्हन रायगडनं, त्यानंतर विराट स्ट्रायकर. आता चालू असलेल्या मॅच मधून एक विजयी मात्र इथून प्राप्त होईल. बॅटची एज, चेंडू पाठीमागे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतायत. फाईन लेगला तिथे मात्र बॉलला थांबवलं जाईल. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला आणि बरोबर 2 धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 50 धावा धावफलकावरती लगावल्यात. टार्गेट असेल मैदानावरती मॅचला जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 51 धावेंचं टार्गेट या ठिकाणी मात्र ठेवण्यात आलेलं आहे. पुढच्या मॅचचा टॉस अर्नाळा किल्ला आणि त्यांच्या अगेन्स्ट वसई कोलीवाडा या 2 संघादरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळेल. एक छोटासा ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने येऊयात. दरम्यान शांताराम करत आहेत. टॉस आणि टॉस जिंकलाय तो वसई कोलीवाडा या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय वसई कोलीवाड्याने घेतलाय. चालू मॅचच्या दिशेने जाऊया. एक मोठी धावसंख्या आहे, टार्गेट फार मोठा आहे. DBNच्या टीम समोर 51 धावांचं आव्हान पुढे ठेवलेलं आहे. आता जसं स्पर्धा पुढे चालले 22 वरनं मग 11 संघ, 11 नंतर 6 संघ खेळतील. मग ती लढाई आता टॉप 6 मध्ये जाण्याची लढाई आहे. पण तुर्तास दिवसाच्या टॉप 6 मध्ये कोण जात आहे त्यासाठी ही लढाई मैदानावरती आहे. एक ब्रेकमध्ये ऐकूया 2 आणि येऊया. 51 धावांचा पाठलाग करतील तेव्हा सलामी जोडी मैदानी दिशेने पाठवा. तोपर्यंत ऐकूया 1-2. उद्याच्या दिवशी जे संघ खेळणार आहे त्यांना ही सूचना आहे महत्वाची की उद्या रोज सकाळी ज्यावेळेला मॅचला सुरुवात होईल त्यावेळेला वेळेवरती आपण उपस्थित राहायचं आहे. जेणेकरून सामने वेळेवरती संपतील. जसा उल्लेख केला गेला 20 संघ उद्याच्या दिवशी खेळताना दिसतील. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेलं 51चं 51चं टार्गेट सध्या आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाल्यात नयन तांडेल आणि प्रशांत भगत हे 2 खेळाडू आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर परेश आरेकर पहिला बॉल. परेश आरेकरचा पहिला बॉल, भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवरती बॅटची एज. नयन तांडेल बॅक टू डिपार्ट गॉन. थोडंसं पुढ्यातला होता, मागे खेळले, आडव्या बॅट नाही खेळला, बॅटच्या आतली कडा इनसाइड एज आणि यष्टीरक्षकांना टिपला आहे. अझेल पहिल्या चेंडूवरती गडी
बाद झालाय, नवीन बाद झालेत आणि नवीन फलंदाज मैदानावर दाखल होते प्रवीण पाटील अर्थात बाबू. DBNची जी टीम आहे, जसा धनंजयने देखील उल्लेख केला गेला होता, गेल्या 6-7 वर्षामध्ये त्यांनी लाईव्हच्या क्षेत्रामध्ये उत्तरोत्तर प्रगती करण्याचा प्रयत्न केला. त्या 2 शिलेदारापैकी एक शिलेदार आता मैदानावरती प्रवीण पाटील. स्कूपचा फटका खेळायचा होता. ते 2 आपल्या नारंगीतील तरुणांनी या DBNच्या लाईव्हच्या क्षेत्रामध्ये येण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी धनंजय मांगेल आहेत आणि सध्या स्ट्रायकर एंडला प्रवीण पाटील. प्रवीण पाटील बाबू स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळत आहेत. तिसरा बॉल परेश आरेकर. ओ सुंदर फ्लिक त्या ठिकाणी पाहायला मिळाला प्रवीण पाटील बाबू यांच्या बॅटमधून. एक धावे तर एका धावेने संघाचं खातं ओपन होईल, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. पहिल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 1 रन. सुरुवात किती चांगली नव्हती, एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा. समोर तितकाच ताकदवान संघ आहे. आव्हान तिथे आहे असंही DBNला जर पाहिलं तर लाईव्हच्या क्षेत्रामध्ये कमी आव्हान नसतात. म्हणजे सुरुवातीला आपल्याला लाईव्ह करायला मिळेल की नाही याचं आव्हान होतं आणि आता इतकी प्रगती केलेली आहे की एकाच वेळेला 3-4 ठिकाणी लाईव्ह करण्यासाठी आपल्याला तेवढा मॅनफोर्स उपलब्ध होईल की नाही. वेगात बदल केला गेला होता, पण चर्चा होईल एका गोष्टीवरती, कारण DBN आतापर्यंतचा जो प्रवास आहे तोही चांगला राहिला आहे लाईव्हच्या क्षेत्रामध्ये. 5 चेंडूचा खेळ झालाय, स्कोर 2. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकादरम्यान. लास्ट बॉल परेश आरेकर. ओ शेवटचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर त्या ठिकाणी बॅटची एज होती का, तर यस स्पष्टपणे बॅटची एज होती. प्रवीण पाटील पंचांच्या अगदी कुठल्याही इशाऱ्याची वाट न पाहता लगेच ते मैदानाच्या बाहेर येत आहेत. विकेट गमवावी लागले प्रवीण पाटील बाबू यांची. षटकाचा खेळ संपला पहिल्या आणि धावफलकावरती धावा आहेत 2 रन 2 विकेट्स. 2 धावा आहेत. आणि आपण जी चर्चा करतोय की DBNचा प्रवास कसा राहिला, सुरुवातीला जसं काही गोष्टीची कमतरता होती, पण या 2 तरुणांनी हार मांडली नाहीये. तर या आव्हानाला सामोरे जात असताना मग सामानाची जमवाजमव असेल, आपल्या मॅन फोर्स आपल्याला कोण कोण असेल, आणि आज जर पाहिलं तर जवळपास फक्त ते दोघंच नाही काम करत आहे, तर आपल्या गावातील इतर 10 ते 12 जणांना या लाईव्हच्या क्षेत्रामध्ये काम एम्प्लॉयमेंट जनरेट करण्याचं काम या DBNने केलेलं आहे. आणि आज उत्तरोत्तर प्रगती त्याच करता करते का नवीन गोष्टी आणण्याचा प्रयत्न ते देखील करतात. भले या सामन्यामध्ये थोडी नाजूक अवस्था आहे या DBNची टीम, पण लाईव्ह क्षेत्रामध्ये म्हणजे स्वतःचा स्कोरबोर्ड जनरेट करणं, वेबसाईट, या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर त्यांनी वेबसाईट लॉन्चिंग केली होती आणि स्वतःचा स्कोरबोर्ड जनरेट केलेला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी ज्या क्षेत्रामध्ये लागायच्या आहेत त्या त्यांनी उपलब्ध करून घेतल्यात. पुढचा बॉल पुन्हा मात्र जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहेत. एक धाव येत आहेत. वरुड 11 संघानं सुरुवातीला बॅटिंग चांगली केलीत आणि त्यानंतर गोलंदाजी देखील खूप चांगल्या प्रकारची आपल्याला पाहायला मिळतात. परेश आरेकर यांना पाहिलं, त्यानंतर हिमांशू आले आणि हिमांशू आतापर्यंत एक लयबद्ध गोलंदाजी आहे, ती लयबद्ध गोलंदाजी मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न करतायत. मोठ्या धावसंख्येचा पाठबळही आहे त्यांना, त्यामुळे मोठ्या धावसंख्येचा पाठबळ असताना बरोबर लेंथ मेंटेन. मागचा सामना जो मोठा मॅच होता त्या सामन्यामध्ये सुद्धा सुरुवातीला जर आपण पाहिलं तर पहिलं परेश आरेकरने षटक हाताळल्यानंतर हिमांशूने येऊन मिडल ऑफ द ओव्हर चांगली गोलंदाजी केली आणि तोच टप्पा, तीच दिशा कायम ठेवत आहेत. येस, हिमांशू पुन्हा त्या मैदानावरती रेडी आहेत पुढचा बॉल घेऊन. ओहो, यावेळेचा बॉल सोडून दिलाय आणि यष्टांवरती आदळत असताना सागर यांना परतावं लागेल तंबूच्या दिशेने. विकेटचं पतन गॉन. बिर्ला, टाटा, त्याच्यानंतर येतात शीट लोका. तुम्ही नाटक केलाय ते थँक्यू. अंदाज चुकला कारण आपली डावी एसटी कुठे आहे तेही आपल्याला माहिती पाहिजे. जसं एखादा गोलंदाज असतो, ऑफ स्टंपच्या बाहेर आपल्याला टप्पा कुठे राखायचा आहे तो त्यांना माहिती पाहिजे. तर बॅट्समनसाठी आपली लेग स्टंप कुठे आहे तेही माहिती असायला हवं. शफल केला, आतमध्ये आलं, त्यांना वाटलं चेंडू थोडा बाहेर जातोय, अंदाज चुकला आणि जस्टनवरती चेंडू आदळलाय. हिमांशू पुन्हा एकदा सज्ज होतील, नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतील. हर्षल लेग स्टंपच्या बाहेर होता चेंडू. वेगात बदल केला होता, थोडं गती परिवर्तन केलं गेलं होतं हिमांशूनं. आणि ते गती परिवर्तन करताना कदाचित दिशा लेग स्टंपच्या बाहेर आणि हा वाईट बॉल.
येस 4 बॉलचा खेळ संपला गेलाय. 2 बॉल या षटके शेष. हिमांशू पुन्हा एकदा रेडी ओ द विकेट. बागपुडला गेले, स्लॅश केला बॉलला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र धावतायत, बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत. 1 धाव मात्र प्राप्त होईल, दुसरं काही प्राप्त होणार नाही. एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. पहिला दुसरं षटक मैदानावरती सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती 5. शेवटचा बॉल आता मैदानावरती शिल्लक असलेल्या षटका दरम्यान. हिमांशू यांना आपण पाहतायत. बिगिट करण्याचा प्रयत्न प्रशांत भगत यांच्या माध्यमातून पाहायला मिळालात आणि त्या ठिकाणी अयशस्वी झाल्यात. षटकाचा खेळ संपलाय. मैदानावरती 2 धावा धावफलकावरती आहेत. 5 पाठलाग करायचा होता 51 धावेंचा मैदानावरती. आता 6 बॉलचा खेळ मैदानावरती शेष आहे आणि 6 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी अजूनही 46. दोन षटकांचा खेळ संपला. कुणाल जे शेवटचा षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. जवळपास औपचारिकता बाकी. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आवाज आलाय बॅटच्या कडा. अजून एक विकेट. आपण चर्चा करतोय डिव्हिजनच्या प्रवासावरती. सुरुवातीला जर पाहिलं धनंजय, ज्यावेळेला सुरुवात केली होती त्यावेळेला कित्येकाने मदतीचा हात देखील दिला होता. खास करून ज्यावेळेला स्कोरबोर्ड नव्हता तेव्हा tenniscrick.in अखिलेश यांनी DBNला मोलाचं सहकार्य केलं होतं. त्याने त्याचा स्कोरबोर्ड तुझा दिला होता. इंडिया क्रिकच्या माध्यमातून तिथे तुझा स्कोरबोर्डचा वापर केला होता आणि तिथून शिकून समजून आपला स्वतःसाठी लागणाऱ्या गोष्टी, जसं तुम्ही उल्लेख केला वॅगन व्हील, आपल्या जे ग्राफिक कार्ड आहे ते ग्राफिक देखील त्यांनी स्वतः बनवले आहे. फील्ड पोझिशन आहे ते फील्ड पोझिशन देखील बनवणारे आहे. या क्षेत्रासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी त्यांनी तयारीनिशी आहेत. ओके, एक मोठी झेप त्यांनाही घ्यायची आहे. आतापर्यंत स्पर्धा कमी नाही आहे त्यांच्याजवळ. प्रत्येक वेळेला जसं आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीला लाईमलाईटमध्ये येण्यासाठी मोठ्या स्पर्धेची आवश्यकता असते. कदाचित DBNची टीम भविष्यामध्ये ती झेप घेईल आणि मोठ्या स्पर्धेच्या रूपानं आपलं नाव देखील करेल. येस पुन्हा एकदा मैदानावरती घडलंय काय. फलंदाज बाद होईल. आता प्रत्येक खेळाडू सध्या मैदानावरती जात आहेत. बॅटिंगची संधी मात्र सर्वांना उपलब्ध होत आहेत आणि एन्जॉय करतायत. DBN लाईव्हची टीम आपण पाहिलं तर व्यस्त संपूर्ण मॅचेसमध्ये नेहमीच कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये प्रत्येकाला टिपत असतात. पण आज संधी त्यांना या मैदानावरती मात्र खास करून मिळालेली आहेत आणि संधीचा थोडासा फायदा घेण्याचा प्रयत्न पाहिलेला आहे. आणि त्यांनाच नाही, कारण ही पहिली स्पर्धा असते ना, ते आपल्या परिसरातील जे खेळाडू आहेत किंवा जे संघ आहेत ते वाट बघत असतात की या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी, फ्लड लाईट्स, अंडर फ्लड लाईट्स हिरव्यागार मैदानावरती खेळण्याची जी संधी त्यांनाही हवी असते. कारण सकाळपासून काही ज्या कॉमेंट्स आपण पाहिल्यात, ज्या प्रतिक्रिया पाहिल्यात, त्यांनी ते म्हटलेलं आहे की या मैदानावरती खेळण्याची संधी हवी असते आणि ती संधी DBNनेही साधले, इतर संघाने देखील साधले. अजित ते क्रमांक 7 वरती आता फलंदाजीसाठी येत असताना औपचारिकता जवळपास बाकी या सामन्यातही. यानंतर एक मोठा मॅच येतोय. अर्नाळा किल्ला आणि वसई कोलीवाडा या दोन संघादरम्यानचा सामना. जिथे टॉस जिंकलाय तो वसई कोलीवाड्याच्या संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने घेतलाय. शेवटच्या आता 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष आहे. धावा धावफलकावरती 7. 7 ऑन स्कोर कार्ड. 51चं टार्गेट होतं. 2 बॉलचा खेळ आता मैदानावरती बाकी राहिलेला आहे. ओ द विकेट. चांगला बॉल पाहायला मिळाला. शेवटचा बॉल आता मैदानावरती राहिला. या मॅचमध्ये औपचारिकता मात्र शेष राहिले आहेत. पुढचा मॅच अर्नाळा किल्ल्याचा संघ एका बाजूला असेल, दुसऱ्या बाजूला वसई कोलीवाडा. वसई कोलीवाडाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचं डिसिजन घेतलंय. बॅटिंग करायची आहे टीम अर्नाळा किल्ला संघाला. लगेच त्या मॅचला सुरुवात होईल. मागच्या काही सामन्यामध्ये आपण धनंजय पाहिलं तर टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय तितका सार्थकी झाला नाहीये. धावांचा पाठलाग होत नाहीये. याही गोष्टी तितक्याच महत्वाच्या अधोरेखित होतात. म्हणजे हा सामना एकतर्फी झालाय, पण मागच्या 4-5 मॅचचा क्रम जो आहे तो क्रम अशा पद्धतीने आहे. प्रथम फलंदाजी करा, 30च्या वर धावसंख्या